समाजकारण होत नाही, निवळ भावनिक लाटेवरती राजकारण होत नाही। त्याच्यासाठी जिगर लागतं, मातीत मिसळावं लागतं, लोकांच्या भावना जाणून घ्याव्या लागतात। 93 चा भूकंप आठवा, इथं दोनच या स्टेजवर असलेले कितीतरी महान नेते, आदरणीय डॉक्टर साहेब असतील, पवार साहेब असतील, अक्षरशः प्रेत उचलून तिथं ते काम करण्याचं काम आमच्या नेत्यांनी केलंय। आणि आज तुम्ही आम्हाला विचारता तुम्ही या भागासाठी काय केलंय? आपण उतणारी मातणारी माणसं नाहीत आणि ज्या ताटात खाल्लंय त्या भाकरीला विसरणारी माणसं नाहीत। ही निवडणूक ऐतिहासिक आहे, तुम्हा सगळ्यांना सांगायचंय, टाळ्यांसाठी बोलणारी मी नाहीये। घराणेशाहीचा आरोप काय राष्ट्रवादीवर करता? अरे ज्या गरीब शेतकऱ्याच्या मुलीला माननीय सुप्रियाताईने उचलून राष्ट्रवादी युवती काँग्रेसचं प्रदेश अध्यक्ष केलं। म्हटलं ताई मला झेडपी पण लढवायची हो, लढव ना, काय प्रॉब्लेम आहे? म्हटलं नाही ताई माझा मतदारसंघ नाहीये, पाडळीचे लोक आहेत, जरा उभा राहा, दिसू द्या मला। ताईंनी मला तिकीट दिलं आणि अक्षरशः माझ्यासाठी दिल्लीतून मला तारीख आठवते 11 फेब्रुवारी 2017 डायरेक्ट माझ्या मतदारसंघात आल्या एका गरीबाच्या लेकीला झडपीत पाठवण्यासाठी। तुम्ही विचारता काय करतं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष? मी म्हणलं ताई गर्दी जमणार नाही बरं का, तुम्ही पवार साहेबाची मुलगी आहेत, माझ्याचने जर गर्दी नाही जमली तर तुम्हाला बट्टा लागेल। मला काय म्हणलं त्या काकू, सक्षणा माणसं 10 असू दे, मी कॉर्नर मीटिंग घेईन, लोकांसाठी तुझ्यासाठी रॅली काढेन एखाद्या गल्लीत, मी येणार म्हणजे येणार। त्याला नेता म्हणतात, मोदी सारखं नाही, लोक कितने है म्हणजे मला अजून उत्साह, 1.5 दिवसात कोलवसात ह्या मोदीचा प्रकार। ही मला सांगायचं ह्या निवडणुकीच्या निमित्तानं माननीय राणादादांसारखा सुसंस्कृत माणूस, अहो आयुष्यात कधी कोणाला शिवी दिली नाही, समोरचा उमेदवाराची भाषण मी बघायले, काय उड्या मारू मारू बोलणं, काय उड्या मारू मारू बोलणं, बोला काय हरकत नाही, पण ओरिजिनल ते ओरिजिनल असतंय, त्यामुळं ती उगाचच अंगात नाही रक्त न हनुमानाचं भक्त, ती हनुमानाची भक्ती घरात दाखवा, निवडून तर राणा जगजितसिंह पाटीलच येणार, ही काळा दगडावरची पांढरी रेग आहे। आम्ही समाजाच्या हिताचं राजकारण केलंय। आठवा 2015 1 कोटी रुपये माननीय राणादादांनी सगळ्या जे शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंब आहेत त्यांच्या विद्यार्थ्यांना वाटले। ओपन चॅलेंज आहे माझं, पत्रकारांना नैतिक जबाबदारीने सांगते, हे खरं आहे, डायलॉग घेऊन टाळ्या पिटणारे आमचं नाहीये, आम्ही खरं बोलतो। ह्या मोदीला आज जर तुम्ही हद्दपार केलं नाही, पुन्हा भीमा कोरेगाव होणार। काओ ह्यांच्याच काळात भीमा कोरेगाव होतं, कशामुळे होतं? दलितांना जगण्याचा अधिकार नाही काय? 93 तुम्ही नामविस्ताराचा दिवस आठवा, जुन्या लोकांना विचारा, शिवसेनेची लाईन काय होती मराठवाड्यात, ज्याच्या घरात नाही पीठ त्याला कशाला पाहिजे विद्यापीठ? का पोटात दुखतं काय गरीबाचं? पोटात दुखतं, पण तेव्हा सुद्धा आदरणीय पवार साहेबांनी विचार केला नाही। साहेबांच्या साथीदारांनी सांगितलं होतं, साहेब तुमची सत्ता जाईल, मराठवाडा पेटलाय, साहेब म्हणले सत्ता येईल जाईल, पण त्या दलितांच्या साठी नाही, त्या महामानवाचं काम जगात उल्लेखनीय आहे, ते नाव दिलं पाहिजे, असा विचार कोण करतो? आता कुठं माझ्या अहिल्यादेवीचं नाव दिले सोलापूरला मतावर डोळा ठेवून, पण मला माहिती आहे धनगराची काठीण घोंगड काय असतं, ह्या मोदीला त्या नरेंद्र मोदी आणि त्या फडणवीसला माहित नाही। त्या फडणवीसला मला सांगायचंय, नाही येणाऱ्या काळात आत्ताची लोकसभा आणि येणारी विधानसभा त्या काठीनं घोंगडेनं बडवून काढलं तर आम्ही नाव नाही सांगणार महाराजात, शिव छत्रपती शाहू फुले आंबेडकरांचे वारसदार म्हणून। म्हणूनच मला सांगायचंय, विचार करून मतदान करा। ज्यांनी 50% महिला आरक्षण दिलं, झेडपीला बायका किती आहेत? चव्हाण साहेब तुम्ही तिथं बसलात, आज वंजारी महिला सुद्धा झेडपीत येतात, धनगर पोरगी येते, कोळेची पोरगी येते, ही ह्यांची देण आहे, साहेबांची देण आहे की गरीब आला पाहिजे समाज घटकात, ते आपण विसरायचं। आज देणं करी लागतो आपण। मतांचं राजकारण माननीय पवार साहेबांनी केलेलं नाहीये आणि माननीय ताई पण करत नाहीत, म्हणून सगळ्या घटकांना न्याय देतात। अशा नेतृत्वाला, अशा पक्षाला आपण पुढे नेलं पाहिजे आणि माननीय राणादादांना गुलाल 100 पोती आपण उधळायचा आहे, सोबत बेल भंडार पण उधळायचा आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी। थँक्यू।